गेल्या काही दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसलेत। एका महिलेच्या संदर्भातलं प्रकरण पुढे आलं आणि त्याचे परिणाम अगदी विधी मंडळातही पाहायला मिळाले। हे सगळं प्रकरण जरा मागे पडताना दिसलं असलं, न्यायालयाचा निकाल आलेला असला तरी वेगळे काही संदर्भ घेऊन संबंधित महिलेने भूमिका मांडली आणि सगळं प्रकरण बदललं। अर्थात आगामी काळात त्या महिलेची भूमिका काय असणार आणि जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढणार का, या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले होते। अशातच आता एक बातमी पुढे येते की ज्यामुळे सगळ्या शक्यताच पुसट झालेल्या दिसतायत। त्याचं कारण म्हणजे ज्या महिलेसंदर्भात ही सगळी चर्चा चालू होती त्या महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेत असताना अटक करण्यात आली। आता हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुपाली गोरडे, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। राज्य सरकारमधले मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप एका महिलेने केला होता। त्यामुळे सगळं प्रकरण पेटलेलं असतानाच त्याच महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे। जयकुमार गोरे यांच्यावर संबंधित महिलेने खळबळजनक आरोप केले होते आणि विशेष करून हे सगळे आरोप अधिवेशनाच्या काळात झाले असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे वेगवेगळे परिणाम पाहायला मिळाले। अर्थातच विरोधकांनी या सगळ्या प्रकरणावरून जयकुमार गोरे आणि राज्य सरकारला धारेवर धरलं होतं। सोबतच गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती। पण हे सगळं प्रकरण जुनं असल्याचं सांगत जयकुमार गोरे यांनी कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्तता केल्याचं सांगितलं होतं। पण जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठे तडजोड करण्याची भूमिका त्या महिलेकडून घेण्यात आल्याचं दिसतंय। कारण संबंधित महिलेने 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचं सांगितलं जातंय। तसंच यातल्या 1 कोटी रुपयांची रक्कम घेत असतानाच त्या महिलेला अटक करण्यात आल्याने या सगळ्या प्रकरणावरच आता प्रश्न निर्माण होतोय। मुळात या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लयभारीचे पत्रकार तुषार खरात यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला। त्यामुळे हे प्रकरण जास्त पेटलं गेलं। अर्थात राजकीय मंडळी ही पत्रकारांच्या पाठीमागे उभी राहिली होती आणि त्यामुळे गोरे एक प्रकारे अडचणीतच आले होते। ज्या राजकीय नेत्यांनी भूमिका घेतली होती त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे रोहित पवार। आता ही जी महिलेवर कारवाई करण्यात आली, या कारवाई संदर्भात देखील रोहित पवार यांनी व्यक्त केलेली भूमिका महत्त्वाची ठरते। रोहित पवार नेमकं काय म्हणालेत हे आपण पाहूयात। हे जे काही नवीन प्रकरण आहे हे खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे। खराब जे पत्रकार आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर विविध प्रकारे तिथं त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये फक्त त्यांचा आवाज दाबण्यासाठी टाकण्यात आलं होतं। या महिलेच्या बाबतीत आज जी बातमी येत आहे, आता जी येत आहे त्याच्याबद्दलची मला माहिती नाही, पण 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि 1 कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे। आता असं घटकाभर धरू की जे टीव्हीवर दाखवलं जातं ते खरे, पण मग 1 कोटी रुपये दिले कशाला? मग त्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? ते सुद्धा 1 कोटी रुपये आले कुठून, असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो। तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कोणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। पण पैसे पाठवता त्याच्याबरोबर आपण जर बघितलं की जर कोर्टामध्ये सुद्धा गोरे साहेब जे आहेत ते कोर्टातून बाहेर कसे निघू शकले, कारण का ती महिला आणि त्यांनी कुठेतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्याला कोणी त्रास देणार नाही। मग तो करार त्यावेळेस करण्याचे कारण काय? हायकोर्टमध्ये ज्या जज महिला होत्या त्यांनी त्या बाबतीत ताशेरे काय ओढले, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे। पण या गोष्टी जे आज तुम्ही मला या ठिकाणी सांगितली याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल। हे माझ्यापर्यंत आलेलं नाही। नक्कीच मी माझ्या सोर्सच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊ आणि खरं काय आणि खोटं काय याचा अभ्यास केल्यानंतर याच्यावर अजून जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सर्वांना नक्कीच मी त्या ठिकाणी सांगेल। आता मुळात सगळं प्रकरण असं होतं की जयकुमार गोरे हे 2016 मध्ये आमदार असताना एका महिलेने त्यांच्यावर मानसिक छळ आणि अश्लील संदेश पाठवण्याचे गंभीर आरोप केले होते।
त्या महिलेच्या म्हणण्यानुसार जयकुमार गोरे यांनी अनेक महिने तिला त्रास दिला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तरीही ते थांबले नाहीत. अखेर या प्रकरणाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. जयकुमार गोरे यांनी 2016 मध्ये सातारा जिल्हा न्यायालयात लेखी स्वरूपात पीडित महिलेची माफी मागितली. तसेच यापुढे आपण तिला त्रास देणार नाही अशी हमी देखील दिली. त्यानंतर प्रकरण शांत झालं. पण 2024 मध्ये जयकुमार गोरे यांना महायुती सरकारमध्ये मंत्रीपद मिळालं आणि काही दिवसातच त्यांच्यावर पुन्हा हे आरोप सुरू झाले. पण पीडितेच्या म्हणण्यानुसार जानेवारी 2025 पासून काही व्हॉट्सअप ग्रुपवर तिची 2016 मधली तक्रार व्हायरल करण्यात आली. तिचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. सोबतच 9 जानेवारी 2025 ला तिच्या घरी पोस्टाने पत्र पाठवून त्यात तिच्या जुन्या तक्रारीचा उल्लेखही केला होता. आता यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वीही जयकुमार गोरे यांनी आपल्या PA अभिजित काळे यांच्या मार्फत पोलीस ठाण्यात 2 कोटी रुपयांची खंडणीची तक्रार दाखल केली होती. तेव्हा महिलेने स्पष्ट सांगितलं होतं की हा आरोप केवळ तिला गप्प करण्यासाठी करण्यात आलाय. पण आता अटक करण्यात आली असल्याने ती खरंच खंडनीय होती का? मुळात या पैशा पाठीमागचा व्यवहार काय होता? या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी कोणतं ना कोणतं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असे यातून दिसून येतंय. आता याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा. तसेच टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका.